श्रावणामध्ये असे भिजलेले रस्ते आणि हिरवेगार असे झालेले घाट. तर असं हे पावसाळ्यातलं वातावरण. आणि काही ऐतिहासिक आणि भौगोलिक ठिकाणं अशी असतात की त्यामध्ये इतिहास दडलेला असतो आहे. तर अशी ठिकाणं नेहमीच आपल्याला पाहायला आवडतात. तर ही आता आपण एक खिंड पाहणार आहे. तर ही खिंड पूर्वीच्या काळापासून टेहळणीसाठी वापरली जाते. तर शिराळा तालुक्यातील पावलेवाडीची खिंड आहे. तर इकडे शिराळा रेटरेपर्यंतचा परिसर, तिकडे गिरजोडेपर्यंतचा परिसर आणि इकडे पन्हाळ्यापर्यंतचा परिसर आणि इकडं चांदोलीपर्यंतचा परिसर टेहळणीसाठी या खिंडीचा वापर पूर्वीच्या काळात व्हायचा. तर अशी ही शिराळा तालुक्यातील पावलेवाडीची खिंड. ही शिराळ्याकडून तिकडं पावले पास करताना पावलेवाडी म्हणून गाव लागते. तर अशी सुंदर अशी खिंड आहे. तर शिराळा शहर व सह्याद्री घाट यांना जोडणारी पावलेवाडीची खिंड आहे. तर शिराळा तालुक्याला कधी तुम्ही आला, चांदोलीला कधी जाताना तुम्हाला ही खिंड कायम लागतेच. असं हे शिराळा तालुक्यातील निसर्गरम्य व सुंदर ठिकाण.